Good afternoon, student. So in last lecture or last video, we discussed we discussed about general introduction of algae. We are being studying these algae from our first year BSc. Then we studied a few more forms of algae in second year BSc. Now in third year BSc also. But I thought that we should have a brief introduction and brief recall of our syllabus and our group algae. So I spent my first lecture on general characters of algae and syllabus of algae, which we will be covering during these sessions. So in this semester we have to study three classes of algae: Rhodophyta, Xanthophyta and Bacillariophyta, among which we will start Rhodophyta today. So Rhodophyta, they are commonly known as red algae. Red algae. ड्युरिंग माय BSc पिरियड, मी ज्यावेळेस BScला होतो, MScला होतो, त्यावेळेस मला कुठल्या ग्रुपला काय म्हणायचं, सायनोफायटल काय म्हणायचं, ब्ल्यू ग्रीन algae, आज मी सांगतोय सायनोफायटा म्हणजे ब्ल्यू ग्रीन algae, कारण मी ते बरेच वर्ष शिकलो, वाचलं, त्यामुळे सांगू शकतोय. पण ज्यावेळेस मी BScला होतो ना, त्यावेळेस लक्षात ठेवण्यासाठी मी काहीतरी ट्रिक लावून ठेवायचो. तर या रोडोफायटा रेड algae RR कॉमन आहे एवढं लक्षात ठेवलं होतं. रोडोफायटा म्हणजे रेड algae हे माझ्या लक्षात राहिलं होतं. There are 831 species, genera and 5050 species of marine algae occurring throughout the world, throughout the oceans of all the oceans of world. So there are 200 species of freshwater Rhodophyta members also, which are occurring in tropical and subtropical climates. So most of them are marine. In marine habitat also, they occur from low tide level up to a depth of 100 meters. म्हणजे काय लो टाईड लेवल म्हणजे काय, समुद्राला 2-3 लेवल्स असतात. समुद्र किनाऱ्याच्या 3 लेवल असतात जगभरात सगळीकडे, आणि त्या जगभरात सगळीकडे एकसारख्याच असतात, कारण सगळे ओशन्स, सगळे समुद्र एकमेकाला संलग्न आहेत, एकमेकाला कनेक्टेड आहेत. काही जे इनलँड सी आहेत ते इनलँड सी सोडतात. तर एक लेवल असते हाय टाईड लेवल, म्हणजे भरतीच्या वेळेस असणाऱ्या समुद्राची पातळी, भरतीच्या वेळेस कुठपर्यंत समुद्र येतो त्याला म्हणायचं हाय टाईड लेवल. दुसरी असते लो टाईड लेवल, म्हणजे ओहोटीच्या वेळेस समुद्र आतमध्ये जातो तर कितपर्यंत आत जातो याला म्हणायचं लो टाईड लेवल, ओहोटीची वेळेसची लेवल. आणि या दोन्हीच्या मधला जो मीन असतो, मेडियन पॉईंट असतो, तो मेडियन पॉईंट म्हणजे असते मीन सी लेवल. मीन सी लेवल ही जगभरातली सारखीच आहे. तिथे 0 डिग्री किंवा 0 फीट इलेवेशन कन्सिडर केलं जातं. मीन सी लेवल जगभरात सारखी आहे. आणि आपण सगळ्या जागेंची किंवा पृथ्वीवरच्या सगळ्या जागेंची जी हाईट मोजतो ना, ती या लेवलपासून म्हणजे मीन सी लेवलपासून मोजतो. म्हणजे आता कळसुबाईची हाईट किती आहे, 1643 1642 काहीतरी मीटर आहे. मग ती कुठून मोजलं हे 1642 कसं, म्हणजे ते समुद्र सपाटीपासनं, म्हणजेच मीन सी लेवलपासनं ती इतक्या उंचीवरती आहे आणि ती कॉन्स्टंट राहते. हल्ली काही एन्व्हायरमेंटलिस्ट जे आहेत ते म्हणतात की बुवा सी लेवल वाढत चालली आहे आणि बर्फ सगळा वितळतोय, सी लेवल वाढते. स्टील मीन सी लेवल इज कॉन्स्टंट थिंग इन सायन्स. सो दे अकर फ्रॉम लेवल ऑफ लो टाईड लेवल अप टू 100 मीटर डेप्थ. खूप मोठा एरिया आहे हा. समुद्रातला किनारा किती, तिथं हा एरिया कितीतरी आहे, तर सगळीकडे ते सापडतात. आणि जास्त डायव्हर्सिटी आहे रोडोफायटाची, ती ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेटमध्येच आहे. टेम्परेटमध्ये थोडेसे कमी असतात. आणि पोलार सीला पण रोडोफाइट्स आहेत,
थोडे कमी स्पेसेस आहेत. पोलार सी म्हणजे नॉर्थ पोल, साऊथ पोल ह्या सी लेवलला सुद्धा आहेत रोडोफाइट्स, बट नंबर आर फ्यू. Then freshwater species are epiphytic, they are parasitic also, some of them are epizoic also. एपिफाईट म्हणजे काय, दुसऱ्या झाडावरती येणारे, म्हणजे एखादं मोठं झाड असेल आंब्याचं वगैरे आणि त्याच्या सालावरती, खोडावरती सुद्धा काही रोडोफाईटचे मेंबर येतात. काही पॅरासाईट म्हणून पण दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये किंवा दुसऱ्या प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये ते पॅरासाईट म्हणून पण रोडोफाईट राहतात. काही 1-2-3 असतील आणि त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, कारण आपण एवढ्या डिटेलमध्ये जायचं शक्य नाही. फ्यू ऑफ देम आर इपिझुईक ऑल्सो, दुसऱ्या प्राण्यावरती, झुईक म्हणजे झू म्हणजे प्राणी, दुसऱ्या प्राण्यावरती पण येतात, इपिझुईक पण असतात. अँड मोस्ट ऑफ देम फ्रेश वॉटर, दे अकर इन फ्रेश वॉटर स्ट्रीम्स ॲट हायर अल्टिट्यूड. हायर अल्टिट्यूडच्या फ्रेश वॉटरच्या ज्या स्ट्रीम्स असतील त्या स्ट्रीम्समध्ये पण ते सापडतात. The thalli of Rhodophyta, they are delicate as compared to brown algae. म्हणजे फिओफायसी वगैरे यांच्या मेंबरपेक्षा, फिओफायसीचे मेंबर खूप मोठे असतात, फिओफायसीचे मेंबरपेक्षा हे थोडेसे लहान असतात, पण जायंट असतात. असं नाही की खूप लहान आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत वगैरे, नाही. मोस्ट ऑफ द algae they are microscopic, but Rhodophyta they are macroscopic mostly. Only 2 genera are there which are microscopic. We will discuss about it in later word. So they are attached with hard substratum or rock by means of होल्डफास्ट. होल्डफास्ट नावाची एक स्पेशलाइज सेल असते जी रॉकला पकडून ठेवते आणि ते जे पूर्ण थॅलस आहे ते पाण्यामध्ये तसं सबमर्ज्ड कंडिशनमध्ये राहतं. सबमर्ज म्हणजे बुडलेल्या कंडिशनमध्ये. मराईन फॉर्म्स आर पिंकिश इन कलर, पिंकिश और रेड इन कलर, whereas freshwater forms are red, purple, violet, bluish green in color. Mostly they are reddish in color, that's why they are called as Rhodophyta, Rhodophysi members. Then we will discuss about range of thallus in Rhodophyta. So in this slide we discussed about distribution of Rhodophyta, where it occurs. बरोबर, डिस्ट्रीब्युशन सगळं काही कव्हर होते. रोडोफायटा म्हणजे काय, रेड आल्गी, आणि ती कुठल्या पिगमेंटमुळे होते ते आपण पुढे पिगमेंट्स नावाचं एक त्यातलं सेक्शन बघणार, त्याच्यामुळे ते बघू आपण कुठल्या कुठल्या पिगमेंट्समुळे होते ती. पण रेड आल्गी दे आर अकरिंग थ्रू आउट द वर्ल्ड, ऑल द ओशन्स, मोस्ट ऑफ देम आर मराईन इन हॅबिटॅट, फ्यू ऑफ देम आर फ्रेश वॉटर और टेरेस्ट्रियल इन हॅबिटॅट. सो फ्रेश वॉटर ऑल्सो दे शोज डायव्हर्स हॅबिटॅट, ठिकाणं, राहण्याची ठिकाणं डायव्हर्स असतात. नाउ विल डिस्कस अबाउट रेंज ऑफ थॅलस ऑफ रोडोफायटा. थॅलस, what is mean by thallus? Thallus is a plant body which cannot be distinguished between leaves, stem and root like organs. leaves, stem and root अशा ऑर्गन्समध्ये ती डिस्ट्रीब्यूट करता येत नाही, डिस्टिंग्विश करता येत नाही, अशा प्लांट स्ट्रक्चरला म्हणायचं थॅलस. सो थॅलाई आणि थॅलसचं अनेक वचन असतं थॅलाय. सो थॅलाय ऑफ रोडोफायटा दे आर ऑल्सो शोज diverse habit means they are from unicellular to colonial up to multicellular forms also. So I have quoted one example of unicellular red alga, that is Porphyridium. Porphyridium is unicellular red alga. This question is being asked in many times in नेट एक्झाममध्ये बरेच वेळेस हा प्रश्न विचारला जातो की युनिसेल्युलर रेड आल्गा कुठला आहे, पोरपायरिडियम, हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. बट युनिसेल्युलर अँड कॉलोनियल फॉर्म्स आर रेअर, मोस्ट ऑफ देम आर मॅक्रोस्कोपिक. मॅक्रोस्कोपिक म्हणजे वी कॅन सी बाय नेकेड आईज, म्हणजे कसलंही काही मायक्रोस्कोप न लावता आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो, असे म्हणजे मॅक्रोस्कोपिक आहे. देर आर नो मोटाईल फॉर्म्स ऑर मोटाईल स्टेज इन रोडोफायटा, एवढं लक्षात ठेवा. आल्गीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स बऱ्याचशा आल्गी जर तुम्ही बघितल्या तर त्यांना काही स्पेसिस मोटाईल असतील किंवा ॲटलिस्ट स्पर्म्स मोटाईल्स असतील किंवा कुठली तरी एक लाईफ सायकलमध्ये एक फेज असते जी मोटाईल राहते.
but in red alga there are no motile stages or no motile spaces. मोटाईल फॉर्म्स नाही आहेत आणि मोटाईल स्टेज पण नाही लाईफ सायकलमध्ये. मोटाईल म्हणजे काय, विच इज फ्री टू मूव्ह, कुठे पण इकडे तिकडे मूव्ह होणारी, ज्याला फ्लाझेला आहे. फ्लाझेला माहिती आहे तुम्हाला, टाईप्स ऑफ फ्लाझेला आपण स्टडी केलं आहे. तर फ्लाझेला असलेली अशी काही कुठली स्पेसिस सापडत नाही. ती रोडोफायटामध्ये तशी फ्लाझेला असलेली मोटाईल स्टेज राहत नाही. मोटाईल म्हणजे मोबाईल. मोबाईल म्हणजे काय, भ्रमणध्वनी, कुठेही भ्रमण करणारा ध्वनी म्हणजे मोबाईल फोन, बरोबर. ही मोटाईल, मोटाईल सेल म्हणजे कुठेही भ्रमण करणारी सेल काय कुठे सापडत नाही. देर आर ओनली 2 जेनेरा विच आर मायक्रोस्कोपिक. रेस्ट ऑफ द स्पेसिस दे आर मल्टीसेल्युलर अँड मॅक्रोस्कोपिक. रेस्ट ऑफ द स्पेसिस आर मल्टीसेल्युलर मॅक्रोस्कोपिक. त्याला यार रिबन लाईक, लांबचे लांब लॅमिनारिया म्हणून एक असते, रिबन सारखं दिसणारं त्यालाच असतं लॅमिनारिया. रोडोफायटा मेंबर आहे. लॅमिनारिया रेडचे रेड लांब असते. काही प्लेट्स लाईक्स असतात, काही ब्रँच्ड ऑर अनब्रँच्ड फिलामेंट्स असतात. फिलामेंट्स धाग्यासारखेच, त्या धाग्यांना ब्रँचिंग येते, कधी कधी अनब्रँच असे धागे असतात. सो फिलामेंटस मायक्रोअल्गी ऑल्सो मॅक्रोअल्गी ऑल्सो आर देअर इन रोडोफायटा रोडोफायटा division. Then multicellular parenchymatous forms, they can be also of 2 types. पॅरेनकायमेटस म्हणजे काय, पॅरेनकायमेटस म्हणजे सेलवरती सेल अरेंज होऊन एक टिश्यू सारखा ॲपिरन्स देणारा जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हणायचं पॅरेनकायमेटस स्ट्रक्चर. सो मल्टीसेल्युलर पॅरेनकायमेटस स्ट्रक्चर्स कॅन बी ऑफ क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स. पहिलं असते युनिॲक्झियल थॅलस आणि दुसरं असते मल्टीॲक्सियल थॅलस. Uniaxial thallus, multiaxial thallus. Uniaxial thallus which consist of single axial filaments which with or without cortication. The axial filaments bears branched laterals. बर, याचा अर्थ काय होतो, एकच कॉलम, सेलवरती सेल अरेंज झालेला एकच कॉलम मेन ॲक्सिसमध्ये असतो. जो कॉलम पुढे जाऊन ज्याच्या लॅटरल्स ब्रँचेस म्हणजे नंतर त्याच्या निघणाऱ्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचिंग फॉर्म करू शकतात. फक्त सेंटरला एकच कॉलम असतो जो थ्रूआउट थॅलसमध्ये रन होतो, याला म्हणायचं युनिॲक्सियल. मग त्याच्या भोवती कॉर्टिकेशन असू शकेल किंवा नसेलही. कॉर्टिकेशन म्हणजे कसं, कॉर्क म्हणजे बार्क, कॉर्क म्हणजे साल. त्या एका ॲक्सिसच्या भोवती साल असेलही किंवा नसेलही, पण एकच सेलचा ॲक्सिस असतो जो शेवटपर्यंत जातो, याला म्हणायचं युनिॲक्सियल थॅलस. फॉर एक्झाम्पल बाट्रॅकोस्पर्मम. मल्टीॲक्सियल म्हणजे काय, मल्टीॲक्सियल थॅलस म्हणजे त्याच्यात खूप सारे प्रायमरी ॲक्सिस असतात, म्हणजे प्रायमरी कॉलमच्या कॉलम असतात सेंटरमध्ये त्या थॅलसच्या, 5, 6, 10, 20, 100, आणि ते सगळे पुन्हा लॅटरवर्ड दे गेट डायरेक्टेड टुवर्ड्स द मार्जिन, पेरिफेरल डायरेक्ट होतात आणि दे फॉर्म्स ब्रँचेस. म्हणजे त्या सगळ्या फिलामेंट जे आहेत ॲक्झिलरी फिलामेंट्स ते नंतर ब्रँच करू शकतात. युनिॲक्झिलमध्ये एकच फिलामेंट असतो, तोच वरती ब्रँचिंग करतो. याच्यामध्ये बरेचसे फिलामेंट्स ब्रँचिंग करतात. इवन दो दे आर अटॅच्ड टू द सबस्ट्रॅटम by means of hold fast, but they can rarely found in free floating forms also. काही फॉर्म्स कट होऊन, काही स्पेसिसमध्ये त्यालाच कट होऊन ते फ्रीमध्ये फ्लोट पण होतं समुद्रावरती, असे पण फॉर्म्स या रोडोफायटामध्ये सापडतात. सो दिस विल क्लिअर टोटल रेंज ऑफ थॅलस इन रोडोफायटा in your mind. Now we'll see cell structure of Rhodophyta. First thing, they are eukaryote. What does it mean? Well defined, well bounded nucleus is there. असं नाही की न्यूक्लिअर मटेरियल ते सायटोप्लाझममध्ये किंवा प्रोटोप्लाझममध्ये फ्रीली सस्पेंडेड आहे. तर हे न्यूक्लिअर मटेरियल जे आहे ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये बाउंड केलेलं असते. सेंट्रली देर इज अ स्पेरिकल ऑर डिस्कॉइड
nucleus is present in the center of cell in most of the cases. In few cases species shows multinucleated cells. म्हणजे काही ठिकाणी काय होतं, काही स्पेसिसमध्ये एकाच सेलमध्ये जवळपास 200, 250, 300, 400 असे खूप सारे न्यूक्लियस एकाच सेल्समध्ये असतात. ठीक. सेल वॉल इज ऑफ 2 लेयर्ड. 2 लेअरपासून तयार झालेली सेल वॉल असते. इनर लेयर इज मेड अप ऑफ सेल्युलोज. आतमधला जो लेयर आहे तो सेल्युलोजपासून तयार झालेला असतो. बाहेरचा जो लेयर आहे इट इज मेड अप ऑफ पेक्टिनपासून तयार झालेला असतो. आणि दिस पेक्टिन गेट डिझॉल्व विथ वॉटर विच इज प्रेझेंट इन विसिनिटी. सो इट गेट डिझॉल्व विथ वॉटर अँड इट फॉर्म्स म्युसिलेज लाईक स्ट्रक्चर. बाहेरचा जो लेयर आहे त्याच्यापासून तयार होतो म्युसिलेज. म्युसिलेज म्हणजे चिकट असं द्राव तयार होतो. अलगी सगळ्या तुम्ही हातात घेतल्यावरती अलगी सगळ्या अशा मऊ चिकट लागतात ना, स्लायमी ते म्युसिलेजमुळे लागतात. तर हे म्युसिलेज त्याच्यामध्ये तयार होतो. देन देर इज अ सेंट्रल व्हॅक्यूल. इट्स अ प्लांट सेल, सो सेंट्रल व्हॅक्यूल इज देअर. सेंट्रल व्हॅक्यूल इज बाउंडेड बाय अ मेम्ब्रेन कॉल्ड ॲज टोनोप्लास्ट. टोनोप्लास्ट नावाच्या मेम्ब्रेनने बाउंड झालेलं एक सेंट्रल व्हॅक्यूल असते. कधी कधी ते पेरिफेरल पण असते. एकच्या ऐवजी 2-2, 3-3, 4-4 पण व्हॅक्यूल्स असू शकतात. वेल डेव्हलप्ड central nucleus is there which is spherical in structure. In few species, as I was telling you earlier, in few species the cells are multinucleated like ग्रिप्तिसिया नावाच्या algae 3000 ते 4000 न्यूक्लियाय 4000 वेगवेगळे न्यूक्लियस एकाच सेलमध्ये असतात. बघा. सो mostly they are uninucleated. In some cases they can be multinucleated also. In Rhodophyta there is a centrally a large proteinaceous body is there which is called as pyrenoid. algae मध्ये तुम्हाला आठवते फर्स्ट इयरला मी तुम्हाला शिकवलं होतं पायरेनॉइड काय असतं. ते सेंटरला स्टार्च असतं आणि त्याला साईडनं प्रोटीनचं एक कव्हरिंग असतं, असे ते स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणायचं पायरेनॉइड. तर यातले पायरेनॉइड्स आहेत ना, त्या पायरेनॉइड्स दे आर नेकेड. देर इज नो कोटिंग ऑफ टू द स्टार्चच असते मध्ये आणि त्याला कव्हर करणारं असं कुठलं स्ट्रक्चर नसतं, म्हणून त्यांना म्हणतात नेकेड पायरेनॉइड. ऑर दे आर डिस्कॉइड इन शेप. कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे CD डिस्क सारखे आपण स्ट्रक्चरचे असतात पायरेनॉइड्स. देन क्रोमॅटोफोर्स म्हणजे कलर्ड स्ट्रक्चर्स. आता सेलमध्ये काय बघितलं आपण, न्यूक्लियस बघितलं, सेल वॉल बघितली, न्यूक्लिअर ऑर्गनायझेशन बघितलं, पायरेनॉइड असतात बघितलं, व्हॅक्यूल असतं हे बघितलं. आता यातला पुढचा पार्ट आहे त्याला म्हणतात क्रोमॅटोफोर म्हणजेच क्लोरोप्लास्ट वगैरे. क्लोरोप्लास्ट आणि त्याचे कुठले पिगमेंट्स या डिव्हिजनमध्ये सापडतात याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरला बघूया. So bye for today.